सकाळी उठल्या उठल्या काही सर्वजण बाथरूमला जात असतील, हो ना की नाही? की तुम्ही सकाळी जाता, दुपारी जाता की संध्याकाळी जाता, की तुमचं काही फिक्स टाइमच नाहीये? जर तुमचं फिक्स टाइम नसेल तर याचा अर्थ आहे तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे. हा डायजेशनचा प्रॉब्लेम जर असाच राहिला तर पुढे जाऊन तो कॉन्स्टिपेशन, ब्लॉटिंग मध्ये बदलतो आणि याने तुम्हाला खूप सारे जर तुमची गट हेल्थ चांगली असेल तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पण जर तुमचा गट हेल्थच प्रॉब्लेम असेल तर ते तुमच्या स्किनवरती, तुमच्या चेहऱ्यावरती मग अजूनही बरेचसे त्रास होतात आणि ते लगेच तुमच्या चेहऱ्यावरती दिसतात. तर हे जर तुम्हाला नको असेल तर याच्यासाठी तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चेंज करावी लागेल, आहारामध्ये बदल करावे लागतील, रोज 1 तास एक्सरसाइज करावी लागेल. आणि आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये छोटंसं रुटीन सांगणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. तर सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी तुम्हाला या प्रकारे मलासनमध्ये बसायचं आहे. मलासनमध्ये बसल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता. ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. ते पाणी पिऊन झाल्यानंतर उभा राहायचं आहे. दोन्ही हात बाजूने वरती घ्यायचे आणि या प्रकारे बॉडीला वरती स्ट्रेच करा. हे असं प्रत्येक एक्सरसाइज आपण 10 वेळा करणार आहे. त्यानंतर साइड टू साइड बेंड. नेक्स्ट ट्विस्ट करायचं. याने काय होणार आहे तर तुमचा जो काही पोटातली घाण आहे, मल आहे, तो पुढे सरकायला मदत होणार आहे आणि तुमचं पोट साफ होणार आहे. नेक्स्ट खाली बसायचं आणि या प्रकारे आपल्या पायांना खाली टेकवायचं. यानंतर तुम्हाला असं वॉक करायचंय. तर हे रुटीन तुम्ही रोज फॉलो करा आणि तुमच्या कॉन्स्टिपेशनच्या त्रासाला बाय बाय करा.